चंदाराणी, काऊन वा? काय झालं? आली ना बसली? बसाली आली का बाबा? हा मोठ्या ताई साहेब छातीत दुखून येते, उभी राहिली का हे पाठ बी दुखून येते, म्हणून आपलं बसू बसू काम करतो. आता द्या बरं पटकन. कुठं आहे तो झाडू गिडू? लवकर करतो पण घरी जातो. छातीत दुखून येते, उभी राहिली का? मापेक्षा तर लहान आहे हो तू. किती का लहान आहे मापेक्षा? तरी बी काऊन तब्येत नाही का चांगली? तब्येत चांगली नसेल तर येऊ नको कामावर. जा दवाखान्यात जा आणि आराम कर. काय रे कामावर येतं? एवढी मजबुरी आहे काय? तब्येतही खराब असली, दुखते तरी चाललं कामावर. आराम करावं ना, दवा गोळ्या घेऊन. मोठ्या ताई साहेब, आता गरीब आले कुठं आराम. गोळ्या घेतल्या बा, मेडिकल मधून आणून दिल्या होत्या पोरीनं. गोळ्या घेतल्या, आरामच नाही लागून राहिला त्या गोळ्याचा. आता चालू आहे बापा गोळ्या. चांगल्या दवाखान्यात जा ना, चांगल्या दवाखान्यात जाय, चांगला इलाज कर. पैसे लागू लागले तर काम करतं ना, काम करतं तसं स्वतःच्या जीवाला बी पाहत जा मग. चांगला खात पेत जा, दवा गोळ्या घेत जा, टणक लागते. अजून काम होते धन. ताई साहेब, मोठ्या चांगल्या दवाखान्यात गेलं तर पैसे भकाळ लागते ताई साहेब. मोठ्या ताई साहेब लय पैसे घेते, फीस घेऊन घेते 500 रुपये. दवा गोळ्या अजून एवढं कुठं होते काय आमच्या गरिबानं. थांब, मी देतो पैसे. घेऊन जाय पैसे, देत राहायचो मग. आणि दवा गोळ्या घेऊन घे. द्या ताई साहेब, 2,000 रुपये देऊन द्या. घेऊन चांगल्या दवाखान्यात जाऊन गोळ्या. 2,000? थांब बरं, देऊन देतो. आणि मग कामावर येऊ नको 2-4 दिवस, आणि मग चांगली झाल्यावर येतो. नाही ताई साहेब, तुम्ही माय पैसे काटान, मग मजुरी काटान, तुम्ही दिवचं काटान. मी दवा गोळ्या घेऊन काम करून चालली जायची. नाही काटत. बिमारी लई नाही का? आम्ही बी इन्सानच हो का, जानवर हो काय? नाही काटत तुझे पैसे. जेवढा होते तेवढंच देईन. आराम कर चांगली 4-8 दिवस, मग येतो. थांब, इथं पैसे देतो तुला. आई, अरे मदन, थांब जरासा. घे धर, जाय बरं साजऱ्या दवाखान्यात आणि येऊ नको 4-8 दिवस. काही पैसे गिसे काटत नाही मी. बोल मदन, काय म्हणतो? आता आई ऐकणार नाही काही बोलन तर. मजबुरी आहे म्हणून, कोणाची मजबुरी बी नाही पाहावं काय म्हणून, तर मी बोलत नाही आता. काही नाही आई, काही नाही. मी चाललो दुकानात. हो, जा ना. दादा बोलतो तुम्हाला. आई पाय न काहून आता काय केलं आई ना? दादा कामवाली येते का नाही, तिले 2,000 रुपये देऊन दिले अजून आई ना. तिले दवाखान्यात जायसाठी. एवढी काम करते ते, एवढा पैसा नसन काय त्याच्यापाशी, तर दवाई घेते ना, इथं कामाला येते. आईनं तिले मागतलंही नाही तिनं, तरी 2,000 रुपये देऊन दिले. आणि सुट्टी बी देऊन दिली 8 दिवसाची, पगारही काटत नाही म्हणे. पाय आईचं दान धर्म किती वाढलं, किती दान पुण्य करून राहिली आई. दादा, आई एवढं दानपुण्य करून रोजच्या रोज आपण तर 8 दिवसात रोडवर येऊन जाऊ. हे बंगला गिंगला पुरा इका लागन आपल्याला आईच्या दानपुणच्या पायी. आता समजावल्यानं समजून नाही राहिली आई. करावं काय आता? आईले काही ना काही समजून सांगा लागन, काही उदाहरणं ठेवा लागन आईच्या समोर, काही प्लॅन करायला लागन, तेव्हा आईले समजन. काय प्लॅन करतो दादा? पाय तू आता काहीतरी करावंच लागन आपल्याला, नाही तर आई आपल्याला रोडवर आणल्याशिवाय राहत नाही. आता वहिनी ललिता ह्या सगळ्या राहते, तर आई त्याच्यातच बोलण्यातच गुंतली राहते. आता कोणीच नाही, आईले आता दानपून धर्म करायचं सुचलं. काय म्हणतो मग मदन? बोलावाव काय बिंदूले? तशी लय दिवस झाले गेली तर बोलावून देतो, ते काहीतरी सबक शिकवून आईले. नाही दादा, वहिनीले बोलावून काही फायदा नाही. वहिनीच्या दिमागात काही आयडियाच नाही येणार. वहिनी आहे साधी बोळी. मी तर म्हणतो खुरापाती दिमाग आहे ललिताचं, तिच्याच खुरापाती दिमागात काही ना काही आयडिया आहे नाही. तर मी काय म्हणतो दादा, का ललिताले बोलावून ठेवा म्हणतो. तेच काही ना काही करो ना आता. तशी काही नाटकं करतच राहते ते, तिच्या दिमागात काही येतच राहते. तर आईले बी सुधरवाले काही ना काही तिच्या दिमागात आयडिया येईनच. तसं कर मग मदन. मग जातं काय? मग घेऊन येतं का मग? तर घेऊन ये. नाही दादा, मी काही जात नाही घेवाले. तिथे फोन करून देतो आणि ये म्हणून देतो. लागन तर मग तिथं गाडी कशी घेवाले जाईन तिथे. दुकान सोडून काही मी घेवाले जात नाही. तसं कर मग, बोलावून ते फोन करून. आता ललिताच काही ना काही करू शकते, आपल्याला तर ऐकून नाही राहिली. आई, बरं दादा ठीक आहे, मी दुकानात जातो आणि तिथून फोन करतो ललिताला आणि बोलावून घेतो. हो, बोलावून घे. हॅलो ललिता, मी बोलून राहिलो मदन. माय बाई, आज आली काय व तुम्हाला आठवण माईवाली? काऊन, काही कमी पडलं काय? कशी काय आठवण आली बाबा माईवाली? मी म्हणलं का माई आठवणच नाही येत बा तुम्हाला. मी पाहतच होती काही तुम्ही मला फोन करता. आज आलीच का तुम्हाला माई आठवण? आली का नागिनची आठवण? जाऊ दे ना ललिता, मजाक करत होतो. काही खरोखर बोललो का मी? मजाक होय. बरं ऐक, मी काय म्हणतो,
हो म्हणा काय म्हणता, काय पाहिजे? आता मी काय केलं बापा, मी तर इथं ऐकतं काय माझी गोष्ट शांतपणे का ठेवू फोन? बोला ऐकतो बोला. हे पाय ललिता, तुले काय म्हणतो, आज आता 10-11ची गाडी पकड आणि येऊन जाय बरं आपल्या घरी. आपल्या घरी येऊन जा? काहून? तुम्ही तर मला काम करायला हाकललं मग आईच्या घरी. म्हटलं का जरासं कायले जातं ललिता, रोखवलं नाही, थांबवलं नाही, आता येऊन जाय आपल्या घरी. काहून? आता होत नसन तुमच्या आईनं स्वयंपाक नाही तर तुमच्या आईनं तुम्हाला म्हटलं असन कर रे फोन, बोलावून घे, बडबड करते पण करते. ललिता हे गोष्ट नाही, कामाची गोष्ट नाही वय, करते आई त्यापेक्षा चांगला स्वयंपाक करून चारते आम्हाला. ते काही नाही, त्याचं काही नाही, कामाचं नाही आम्हाला टेन्शन. आमची आई करते आणि आम्हाला खाऊ घालते. मग काय गरज पडली बाबा माईवाले? नाही थोडस म्हणजे तुझं काम आहे, थोडस तुझ्या खुरापाती दिमागाचं काम आहे थोडस आम्हाला, त्याच्यासाठी ये म्हणतो तू. तर तुझ्या खुरापाती दिमाग मध्ये जी आयडिया येईन त्याच आयडियानं सगळं काही व्यवस्थित होईन. नाही तर ह्या बंगला इका लागन, झोपडीत राहा लागन आपल्याला. असं कसं काय झालं बाबा? धीरेचे बाबा काय झालं? काय कोणी बिमार आहे का? आत्याबाईची तब्येत ठीक आहे ना? आईची तशी शारीरिक तब्येत बरोबर आहे, पण मानसिक तब्येत बिघडली. म्हणून म्हणतो आता तू ये आणि तू आईची तब्येत सुधारून दे. आई दान करून राहिली, त्याले दान करून राहिली, 2-2 हजार रुपये 2-2 हजार रुपये असे दान करत राहीन तर किती पैसा उधळून टाकन. म्हणून म्हणतो तू ये आणि आईले काही धडा शिकव, काहीतरी प्लॅनिंग कर आणि आईले समजून दे तर पैशाचं दान करायचं नसते म्हणून. आम्ही समजावलं, बाबाने समजावलं, तर आई काही समजून नाही राहिली, तर तू समजवू शकता आता आईले. असं काही फिकर नको करा, येतो मी आता. एकची गाडी पकडतो आणि येतो, मग पाहतो मी आत्याबाईले. हो बरं ठीक आहे, चल ये मग. हो येतो. आई का नाही माहिती मग आई काहून वा काय झालं? आई पाय तूच पाय मा सासरी कशी डिमांड आहे माईवाली. मग तुझी वाली डिमांड आहे काहून? कशी? फोन आलता आत्ता तुझ्या जवळचा, मला म्हणते ये आताच्या आता घरी, तुझं काम आहे म्हणते. काहून? काय काम आहे बापा तुझं आताच्या आता? काहून त्या सासूची तब्येत की खराब झाली काय? नाही, मा सासूची तब्येत खराब नाही झाली, पण माझी सासू कनी दानवीर बनली म्हणते, ज्याले त्याले दान करून राहिली म्हणते. तर तुझ्या जवळ म्हणते तू ये म्हणते आणि तूच समजावू शकता म्हणते तुझ्या सासूले म्हणते. म्हणजे मा सासूले मीच समजावू शकतो, ते तिघ असून काही नाही करू शकत मा शिवाय. मग आई पाय कशी डिमांड आहे मा सासरी, मा शिवाय पत्ता नाही हालत तिथं. अशी अचानक कशी दानवीर बनली व तुझी सासू? हो पाय ना आई, तूच पाय. सुना राहते हात खेचते सासवा, सुनाना नाही खर्च केले पाहिजे. त्या लागन तू लोकायले वाटते चालन. मी 2,000ची मशीन घेतली तर कायले हो बोंबलत होती, आणि 1 लाखाची मशीन बोलावली मी तर तुझ्या जवळ मावर हात उचलला. आणि पाय ना आता 2-2 हजार रुपये देऊन राहिली म्हणते लोकायले. अशीच माय 2-2 हजार रुपये कोणाला देऊन राहिली तर मग अशीच वाटून राहिली का मॅड झाल्यावानी? नाही आई, आता कोणी मागायला येते तर तू किती रुपये देत? होड पैसे गिसे नाही देत मी. 1 कटोरी भर 1 वाटी भर ते पीठ देऊन देतो कणिक, झालं जाय म्हणतो. मापाशी पैसे गिसे नाही, 5 रुपये बी मी देत नाही. पैशासाठी ते हिंडते आणि पीठ देवा तर नाही पाहिजे म्हणते, पीठ पैसे पाहिजे म्हणते, 10 रुपये पाहिजे, 50 रुपये पाहिजे असे करते. नाही देवा त्याला पैसे. पाय हाय का नाही माई सासू 2-2 हजार रुपये देऊन राहिली म्हणते अशी कोणाला बी. म्हणून त्या जवळनं मला फोन केला आणि तुझ्या खुरापाती दिमागाची आयडिया लाव म्हणते आणि आईले धडा शिकव म्हणते. आताच्या आता ये म्हणते. तर मी चालली आई आता माहेरी म्हणतो हट बापा सासरी. थांब ना, तर मग एकटीच जातं का? येऊ दे ना त्या बाबाले, नेऊन देतीन ते. आता बाबा कधी येईन आई? संध्याकाळी येईन. मग संध्याकाळी उद्या म्हणून मग अजून मी जातो तुम्हाला गाडीत बसून दे आणि बस मग तिथून याच्या बाबाले त्या जवळले बोलावून घेईन गाडीत, तिथं घेवाले. झालं, तुम्हाला गाडीत बसून दे फक्त, चालली जातो मी. मग ते बाबा विचारन तो गेली काय म्हणून ललिता. थांब ना, भेटून जातो ना ते बाबाले. आई आता येणंच आहे ना, भेटणंच आहे, काही दूर आहे काय खूप? येणं जाणं सुरूच राहीन ना. जातो मी, जाऊ दे ना, माझी डिमांड लागली तिथं आता. उचलू दे ना फायदा मला जरासा, जाऊ दे ना. असं काय फायदा उचलायला जातं का तिथं? नाही आई तसं नाही. आता पाय कोण एवढं येणं बोलावलं तर जावा नाही काय, जाऊ दे ना.
जाय बापा मग चाल बसून देतो. हो चाल बसून दे. पाहतो जाता मा सासूले कशी दान करते ते. तर गेलती बापा मी काल घेऊन आली भाजीपाला लय मोठा. अमाय तुम्ही तर म्हणत होत्या का पैसे नाही, मग भाजीपाला कसा आणला बापा तुम्ही? हे समोताबाईनं नेलं होतं मले. मी नाही करू चाल म्हणे मी देतो पैसे. 1000 रुपये सटकन मग हातात टाकले बापा आणि देजो म्हणे 12 महिन्यावर. हा नाही तर नकोय देजो म्हणे अशी म्हणे बाई. आणि चाल म्हणे घेऊन ये भाजीपाला म्हणे. मी अशीच म्हटली माझं नाही आहे बा भाजीपाला, मी काही ना बी करतो म्हटलं, कसंही चालवतो म्हटलं. मग 15-16 तारखेला पैसे भेट पगार येते म्हटलं तेव्हा मी घेऊन येईन म्हटलं. तर समोताबाई म्हणायला लागली का काय लेव कसं बसं चालवतं, घे मापासून पैसे चाल घेऊन ये. आम्हाला जबरदस्तीनं पैसे दिले नाही नेलं. मग आता येत्या लक्ष्मीला ठोकर मारते का कोणी? घेऊन घेतली घेऊन आली भाजीपाला आणि 500 रुपयाचाच भाजीपाला आणली, 500 वापस आणली. आमा असं कोणी जबरदस्तीने पैसे देते काय बापा? किती बी मागल्यानं पैसे देत नाही कोणी. आणि अशी जबरदस्तीनं घे लय पैसा झाला का समोताबाई पैसे? चुप ते सोनाली पोरग चुप. दे रेचे बाबा दे बॅग. जातो मी इथून आता. जा ना तुम्ही दुकानात, जातो मी इथून घरी. बरं जाय घे. आम्हाला बातच आली बी काय बोलला लिता समोताबाई तर म्हणे आता रक्षाबंधन झाल्यावर येईन म्हणे दोन्ही सुना म्हणे. काय करता येवा लागते बा. मग काय आता तिथं माहेरी राहून काय करता? हा सासरी माईवाली डिमांड लय आहे. मा सासरी माई डिमांड आहे म्हणून मला सासरीच यावं लागते धाव धाव. असं हा बरं झालं आली तर. तशी बी समोताबाईला काम होत असं बिचारीले एकटीले. हो म्हणून तर आली मी. बरं मी काय म्हणतो दर्शनाची आई ये धैर्याच्या बाबानं सांगितलं म्हणजे कमाई सासूला दानपून करून राहिली म्हणे. हो बापा ललिता ते आम्ही बाजारात गेलो का नाही भाजीपाला घेवाले, तिथं एक बुढी बसली होती बाई मागणारी. तर तिले 10 रुपये देऊन द्या का नाही त्या सासून. कोणी झालं 5-10 देऊन देते 1-2 रुपये. त्या सासून 200ची नोट दिली बाई तिने त्या बुढीले. मायात जीव कलपला बापा 200ची नोट कशी दिली म्हणून. हो म्हणून तर धैर्याच्या बाबानं बोलावलं मला. तर दर्शनाचे मी का म्हणतो एक आयडिया आहे, मी सांगतो तसं करा तुम्ही. तर काय करा लागते मला सांग. तुम्ही माझ्या पैसे मागायला या मग असं मग असं मग ठीक आहे काही हरकत नाही ना. ठीक आहे